परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ घारे आणि ही स्वाभिमानी सभा या ठिकाणी कशेळे या ठिकाणी पार पडत आहे। या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे कार्यकर्त्यांना माझा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय करतो। आज खऱ्या अर्थाने ही सभा आयोजित केलेली आहे। ही सभा बघताच आम्हाला लक्षामध्ये येतं की ही सभा आपल्या विजयाची सभा आहे आणि येणाऱ्या 23 तारखेची सभा ह्याच्या पलीकडे भयंकर असणार आहे। आता विरोधकांना ही सभा बघून त्यांच्या पायाखालची जमीन ही हादरलेली आहे। भाऊंनी सांगितलेले प्रत्येकाला 2-2 मिनिटं मिळाली पाहिजेत, पण मी परंतु जास्त बोलणार नाही। या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे दडपशाही चाललेली आहे, ज्या प्रकारे तरुणांना धमकावलं जातंय, मी पुरा करील, मी उरकून टाकेल, पण पत्रकारांच्या माध्यमातून सांगतोय की माझ्या मतदारसंघामधल्या एकाही मुलाला जर अशी धमकी आली, एकाला धमकी आली, त्याचा कार्यक्रमच करून टाकलास। 2 दिवस आम्ही त्या पोलीस स्टेशनला काढले। नेरळचं पोलीस स्टेशन केस घ्यायला घाबरत होतं। बाई समोर आमदाराची पार्टी आहे, बोला माझ्या हातामध्ये स्वाभिमान आणि भारतीय संविधान आहे, कुणाचा बाप पाडतो का बघतो मी, पण गुन्हा दाखल करून घे, बाकीचं बघतो बोला काय करायचंय। म्हणून घाबरून जायची काही गरज नाहीये, घाबरून जायची काहीच गरज नाहीये, कारण काय विरोधकांच्या पायाखालची माती आता सरकलेली आहे। खऱ्या अर्थाने जर कर्जत खालापूरमध्ये जो विकास पाहिजे, आमचे विरोधक आमचे सोयरे संबंध बोलले मध्ये का प्रत्येक बौद्धवाड्यामध्ये निधी दिलेला आहे, विकास दिलेला आहे। माझ्या हाताला हात धरून बघा आणि प्रत्येक बौद्धवाड्यामध्ये चला, किती कुठं निधी दिलाय मला पण दाखवू द्या। आज माझ्या गावामध्ये तांबसमध्ये अहो करोडो सोडा, 1 रुपयाचा निधी दिला नाही। एकाच रस्त्याचं 4-4 वेळा उद्घाटन केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन, आमचा 14 वर्षाचा संघर्ष आज 4 गुंठ्यामध्ये आणलेला आहे या माणसांनी। इतका मोठा भला समाज, 22,000 समाज आज 4 गुंठ्यामध्ये बसणार आहे का? आज त्या ठिकाणी आणल्या, त्या ठिकाणी 3 आरक्षण पडलेले, आम्ही जीव तोडून सांगतोय, पण काही लोक त्या ठिकाणी गेली, आमदाराची उजगिरी केली आणि ती जागा पदरात पाडून घेतली। त्या जागेला पण आमचा विरोध आहे, त्या जागेवर आम्ही लिगली कोर्टामध्ये फाईट चालू आहे। म्हणजे एकंदरीत इथला असणारा मराठा समाज, इथला असणारा बौद्ध समाज ह्याच्यामध्ये भांड कशी लागतील हा विचार इथल्या प्रस्थापितांनी केला। आज त्या 16 गुंठे जागेचा मराठा भवनला 2 कोटी निधी दिला। आम्ही नगरपालिकेमध्ये चौकशी केली, असा कुठलाही प्रकारचा GR नाही, असा कुठलाही प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झालेला नाहीये। म्हणजे एकंदरीत मराठा समाजाची बौद्ध समाजाची भांड कशी लागतील हा विचार इथल्या प्रस्थापितांनी केला। उद्या त्या 4 गुंठे